उघड बये दार उघड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा रोज पत्रिका देणार. नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्स मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या या भागामध्ये आपण भेटणार आहोत ऊर्जा संकल्प सहनिवास NNP गोरेगाव पूर्व इथे राहणाऱ्या सौम्या श्यामल पोटे या वहिनींना. त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यांचं संपूर्ण कुटुंब आज या ठिकाणी उपस्थित आहे. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. आदेश भाऊजींनी दिली मला पैठणी छान. आज पैठणी जिंकण्याचा सौम्याताईचाच मान. कोण कोण आले आज? ओळख करून देणार सगळ्यांची? हो हो द्या 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 ओळख करून द्या. नवरा आलाय माझा. काय सांगता? हो कसा वेळ मिळाला त्याला आज? हो काढला तरी माझ्यासाठी. काय रोज खरंच नसतो तो घरी. खरंच नसतो ना. आज वेळ काढला की नाही? त्या निमित्तानं दिवसभर कुटुंबाबरोबर राहायला मिळणार की नाही तुम्हाला? माझ्याही घरी होम मिनिस्टर होईल तर किती बरं होईल. मला सुद्धा घरी राहता येईल जरा. बरं मग मला सांगा, नवरा आलाय कुठे आहे? श्यामल. नमस्कार नमस्कार. या तुम्ही या या स्वागत करूया. नमस्कार स्वागत आहे तुमचं. थँक्यू. हा आता सांगा. आई आहे, मुलगी आहे माझी. आई का? नमस्कार. मुलगी आहे माझी सौख्या. सौख्या सौम्या सौख्या सगळं सवच आहे तुमचं. नमस्कार. आणि सासूबाई नमस्कार. आणि सासरे आहेत. नमस्कार. हा आणि बहीण आहे माझी मोठी बहीण. नमस्कार. त्या भाच्या आहेत 2. नमस्कार. त्या शेजारी आहेत. नमस्कार. आणि ह्या नणंद आहेत 3 जणी. हो का? नमस्कार. आणि त्या शेजारी आहेत आमच्या सोसायटी मधल्या आहेत त्या सगळ्या 4 जणी. नमस्कार नमस्कार नमस्कार. चला या गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी उखाणा ऐकावा लागेलच. पत्रावळीवर पत्रावळी, पत्रावळीवर भात, भातावर वरण, वरणावर तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा, श्यामलचं नाव घेते आता तरी मला सोडा. अरे 2 सोडा मागवा. दोघांना पाहिजेत की बरं मीठ किंवा लिंबू त्यात घातलेलं पाहिजे का? यांना कोल्ड्रिंक हाऊस मध्ये न्यायला नको. काय ऑर्डर देण्याची पद्धत आहे? हॉटेलमध्ये पण अशीच ऑर्डर देतो. नाही गंमत पाहिजेच आणि म्हणूनच ते चेहऱ्यावरचं इतकं निरागस हास्य. हो की नाही? बर बालपण कुठे गेलं? गिरगावात. गिरगावात कुठे? चिरा बाजार. चिरा बाजार. कसा होता स्वभाव? शांत. तुमचा? होय. तुमचं बालपण कुठलं? सीपी टँक गिरगाव. अच्छा तुम्ही पण गिरगाव का? बरं बरं. आणि मग तुमची राहणं कुठे? सीपी टँक मेन रोडवरतीच आम्ही राहतो. आमचं बिल्डिंग तिकडे आहे. काय नाव? पोटे बिल्डिंग. पोटे बिल्डिंग मध्ये राहायचं. आणि कोण कोण राहायचं तिथे? घरामध्ये आम्ही सगळे भाऊ बहिणी. भाऊ किती? आई वडील. मला अजून एक भाऊ आहे आणि 4 बहिणी. आपण काय करता? मी एक्झिबिशन कंपनीमध्ये डायरेक्टर आहे. बरं बरं बरं. आणि आपण? मी डान्स टीचर आहे. काय सांगता? हो. आणि इमिटेशन ज्वेलरीचा बिझनेस पण करते. मग डान्स टीचर म्हणजे? म्हणजे लहान मुलांना डान्स शिकवते. म्हणजे शाळेतले वगैरे असतात ना त्यांना म्हणजे तयार करते. किंवा इंटर स्कूल कॉम्पिटिशन किंवा मग काही समाजाचे काही शोज असतात तर ते मी तयार करून देते. म्हणजे कोरिओग्राफी पण करते. ॲन्युअल्स करते सोसायटीजचे. अरे वा. वेगवेगळ्या. हे नवीनच आहे. हो की नाही? तुम्ही याचं शिक्षण वगैरे कुठे घेतलं? हो पूर्वीपासून. म्हणजे आम्ही दोघंही डान्स फील्ड मधले आहोत. सीपी टँक आणि चिरा बाजार परिसर जवळचा आहे. भवन्स कॉलेज. कॉलेज कुठलं? भवन्स कॉलेज. दोघांचंही? हो. वा 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 छान. म्हणजे मला खरं तर एक कंप्लेंट करायची आहे माझ्याकडे. होय. करा लवकर. लालाजला आमचा इंटर कॉलेज कॉम्पिटिशन होतं. 13 ताली आमचा डान्स होता आणि भरपूर आम्ही मुली होतो. आम्हाला परातीवरती एंट्री होती. अशा तलवारी होत्या आणि सगळीकडे अशा हे असतात टाळ असतात त्याला. आणि तुम्ही कम्पेअरिंगला होतात.
होय, रेड कलरचा ब्लेझर वगैरे घालून. आणि त्यावेळेस म्हणजे आदेश बांदेकर म्हणजे आपलं एकदम क्रेज, म्हणजे लोक एकदम मुली सगळ्या वेड्या. आणि माझी एक मैत्रीण होती ना, ती अक्षरशः त्या स्टेजवरती ती थांबली होती म्हणून आम्हाला 2रा क्रमांक मिळाला त्यावेळेस. हो, त्यांच्याकडे बघतच बसली ती. अरे हा काय माझा दोष आहे हो, त्याच्यामुळे आम्हाला सेकंड येत, आम्हाला फर्स्ट मिळालंच असतं अरे त्यावेळेस. म्हणजे नंतर सगळ्यांनी मिळून मला शिव्या घातल्या असतील, काही कारण नसताना. हे बरं आहे. तुम्ही पण भवन्स मध्ये असतानाच मग पाठच्या त्या भवन्सच्या गल्लीत सँडविच खाता खाता जमलं का तुमचं? नाही, मी ॲक्च्युली हिच्या घरी जायचो. म्हणजे हिची मोठी बहीण आणि मी, आम्ही क्लासमेट होतो. हां. आणि तेव्हा बघता बघता पहिली ओळख झाली म्हणजे. आणि गल्लीत गरबा वगैरे आम्ही खेळायचो तेव्हा मग त्यांनी मला विचारलं की तू डान्स करशील का. हो, तुम्ही गल्लीत गरबा खेळायची तुम्ही? हो, म्हणजे आम्ही सगळा आमचा ग्रुपच होता. म्हणजे आम्ही खेळायचो पण गार्डन मध्ये असे एकत्रच. मी तेव्हा 8वीत होते. अच्छा. होय. आणि तर मग तेव्हाची ओळख होती. कधी 8वीतली? हा, मी 8वीत. हळूहळू कॉलेज मधनं ह्यांचं उलट चाललंय, प्रवास उलटा सुरू झालाय. बर. आणि मग त्यांनी विचारलं तू डान्स करशील का. त्याचा ऑर्केस्ट्रा होता, त्याच्यामुळे मग मी डान्सला सुरुवात केली त्याच्याबरोबर. मग त्याच्या पुढे आमची म्हणजे मैत्री झाली. असं. प्रपोज कोणी कोणाला केलं? खरं तर कोणीच नाही कोणाला केलं. चला आत्ता करा. आत्ता विचार करा की तुम्ही कुठे आहात, कुठल्या बागेत आहात, त्या तुमच्या जपानी गार्डन मध्ये आहात. हा, आणि आता तुम्ही एकमेकांना प्रपोज करायचं आहे. वेळ सुरू झाली. बापरे. बरं, एक मिनिट. मी चणेवाला आहे. चना हो, तिथे कोण नाही येत. कुटुंब सखी आहे. कुटुंब सखी आहे. बरं, चला रद्द झालं. हा. तू माझ्याशी लग्न करशील का? काय 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 मला म्हणजे बाकड्याच्या पाठी जाऊन बसायला पाहिजे. काय सिच्युएशन आहे. वा वा वा. बरं, आता विचार करा. इतकं हळू विचारलं ना त्याने. तुम्हाला कळलं का काय ते? हो. चला परत. मग ते झालं ना शॉर्ट टेक. परत मीच. परत आता तुम्ही नाही. आता मी नाही नाही नाही, त्यानीच मी नाही करू शकत. नाही, तेव्हा शांत होते. आता चला, वेळ सुरू झाली. हा, मी नाहीये इथे, मी गेलो. तुम्ही आहात म्हणून कॉन्फिडन्स आहे. मग थांबतो. हा, खरंच एसी मध्ये काम सुटलं मला. बरं, आता त्यांनी तुम्हाला प्रपोज केलं ना मगाशी, मग तुम्ही काय उत्तर नाही दिलं? हो. आता नाही म्हणालात आईला विचारून सांगितलं. आता झालंय मला लग्न. पण बघितलं, साधं प्रपोज करायची जेव्हा वेळ येते तेव्हा किती घाम फुटतो. लग्नाला किती वर्ष झाली? 12. लग्नाला 12 वर्ष झाल्यानंतर आता पुढच्या महिन्यात त्यांचं लग्न असल्यासारखे हे संकोचत आहेत. हीच संस्कृती आहे आपली. बर, पण घरी कळल्यावर काय, घरी कसं कळलं तुमच्या दोघांनी? घरी कळल्यावर ऍक्च्युली तसा काही फारसा प्रॉब्लेम नाही आला, कारण की हा सतत यायचा घरी. मोठ्या बहिणीच्या वर्गात होता, त्याच्यामुळे तोंड ओळख होती अशी. आणि तो एकदम असा फ्रेंडली आहे, त्याच्यामुळे आई वडिलांना तसा पण तो आवडायचा फार. विचारूया ना. आई लहानपणापासून यायचा तो. हो का? बरं बरं. मग पुढे हा कायमचाच येणार आहे असं वाटलं? माहिती होतं. अंदाज आला होता तुम्हाला? बरं, या व्यतिरिक्त अशी कुठली गोष्ट की ज्याच्यामुळे तुम्हाला खूप स्वतःचा अभिमान वाटतो किंवा कुटुंबाला तुमचा अभिमान वाटतो? अभिमान म्हणजे एकतर मी ड्रायव्हिंग शिकले, पण ते मी नेक्स्ट लेवलपर्यंत घेऊन गेले. म्हणजे मी लवासा वुमन्स ड्राईव्ह, जी ऑल वुमन्स रॅली आहे ती, तर ती मुंबईहून आम्ही लवासाला ड्राईव्ह करतो. फक्त बायकाच असतात त्या गाडीमध्ये. आणि त्याचं आम्हाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट पण मला मिळालंय त्याचं. अरे वा, अभिनंदन. पण मग तेव्हा तुम्ही नसता? नाही, कोणीच फक्त लेडीज रॅली आहे. तुम्ही ड्राईव्ह करता? हो. मग तुम्ही सगळ्यात लवकर पोहोचता? असं नाही, ती रॅली आहे. तुम्हाला ते ट्युलिप चार्ट दिलेला असतो, तर त्याप्रमाणे तुम्ही ते ट्रेजर हंट कसं आपण खेळतो त्या प्रकारे ती गाडी म्हणजे पुण्यात फिरवतात आम्हाला, ह्या गल्लीत त्या गल्लीत. ते सगळे लँडमार्क्स दिलेले असतात आणि TC चेक पॉईंट्स असतात, तर त्यांची साईन घेणं पण आम्हाला तेवढंच महत्त्वाचं असतं. मग त्याच्यावर आमचे मार्क आणि नंबर रँकिंग त्याच्यावर. ते माहितीच झालं? आता माहिती झालं. 3 वर्ष गेले. तोच असतो की बदल? नाही, कित्येक वेळेला आम्हाला दादरमध्ये भटकवलेलं आहे. म्हणजे एवढं माहिती असून सुद्धा आम्ही दादरमध्ये चुकलेलो पण आहेत. आणि शेवटी लवासाला पोहोचायचं. लवासा इज अ फिनिशिंग पॉइंट. आणि मग आम्हाला तिकडे गेल्यावर रिक्रिएशन वगैरे सगळं असतं. म्हणजे खूप मोठं ते ग्रँड स्केलवर आहे.
खूप मोठं ते इव्हेंट आहे. दरवर्षी जाता? दरवर्षी मी जाते, 3 वर्ष गेले आतापर्यंत. अरे किती छान. वा वा वा. इवन मी आता इमिटेशन ज्वेलरीचे माझे एक्सपो असतात, एक्झिबिशन, तेव्हा त्याच्याकडेच असते ती. म्हणजे त्याच्या सपोर्टशिवाय तर म्हणजे कोणीच करू नाही शकत असं वाटतं. त्याच्यामुळे त्याने कधी पण मला प्रोत्साहनच दिलंय की तू जा, तू कर, आय विल टेक केअर. म्हणजे तो सगळं बघतो, म्हणजे बाकीचं सगळं तो खूपच म्हणजे प्रोत्साहन देण्याच्या बाबतीत खूपच आहे. एक दुजे के लिए. आणि दिसतात पण कमाल असत. काय काय गोड. बरं, आता या ठिकाणी एक खेळ असणार आणि या खेळामध्ये आपण जेवढं वजन सांगणार तेवढं वजन गोळा करणार का. वेळ आहे 2 मिनिटाची आणि वजन आहे 525 ग्रॅम. वेळ सुरू झाली. उघडा. नारळ बापरे. थांब ना. नारळ भरपूर झाला. मग ते काढू शकतो ना पण आपण बसून. मी परत जाऊ नाही शकत आहे का? 525. व्हेरी गुड. करत राहा. 40 ते ठेव ना, ते सेकंद plastic झालेली आहे. ते प्लास्टिक ठेव ना, ते प्लास्टिक. हा, ते प्लास्टिक ठेव ना, ते आणले दांडक्या. अरे आधी बरं, इथे असलेल्या वस्तू परत बॉक्स मध्ये जातात ना. 500. हा, 28. बसून कर. 1 मिनिट 10 सेकंद. हा, दुसरं काहीतरी ठेव. बॉल ठेव. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. काय यार. 22. वेळ 22. संपली. 26 झाली. नमस्कार पुन्हा एकदा. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आता तुम्ही बोलायचे, तुमच्याकडून ऐकायचंय, पण त्यापूर्वी यांनी कुठला बदल केला पाहिजे स्वभावामध्ये. एक बदल करायचा असेल. घरी लवकर येतच नाही तू. हो. होय. काय चौपाटीवर जाऊन बसता? कुठे असता मग? म्हणजे सांगतो मी येतोय 15 मिनिटात, पण तो 15 मिनिटं म्हणजे 1-1.5 तास समजायचं. हो का? काय याच्यावरती उत्तर काय देताय? पटकन सांगा आम्हाला. प्रयत्न कर. बरं, यांच्या स्वभावातला कुठला बदल? ना, आता थोडी अग्रेसिव्ह झालंय, परत सौम्य झाली तर खूप छान. तुम्ही वेळेवर आलात ना तर ते सौम्य होतील. कळलं का? अहो, सोल्युशन घ्या. प्रॉब्लेम मध्ये नका टाकू. हे बरं आहे. पूर्वी कसं ह्यांनी बोलवल्यावर पोचायचे, सौम्य होता स्वभाव. बरोबर. बरं, आता तुम्हाला विचारायचंय, तुमच्या या दोघांबद्दल तुमच्यापैकी कोण बोलेल? तुम्ही बोला. म्हणजे अगदी पुढे पुढे असतात आणि हौशी आहेत. हे कौतुक करताय का तक्रार? नेहमी पुढे पुढेच करतात. असं नाही, पुढे पुढे करतात. प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेतात. मदतीला नेहमी असतात आणि अतिशय हौशी आहेत. अजून कोण काय? बाबा काय कसं वाटतंय? हो, छान आहे. सुनबाई एकदम सुंदर एकदम एकदम सुंदर. हो, तुमच्याशी बरी वागते. एकदम छान. ते तुमच्या चेहऱ्यावरच कळतं. प्रसन्न असतात तुम्ही. सासूबाई तुम्ही सांगा. प्रश्नच नाही, एकदम गुणी जोडप आहे. बरं, आता हे दोघे अभिनय करणार आणि हा अभिनय केल्यानंतर तुम्ही अभिनय ओळखणार का ते बघायचं आहे. आणि तुम्ही अभिनय ओळखलात तर यांना बक्षीस मिळणार. चित्रपट. 1 2 3. जोडी तुझी माझी. बोलायचं नाही. नवरा. नवरा. शिक्षक माझं कोण आहे? कोण जोडी जोडी दोघं. तू तिथे, मी अभिनंदन. झी मराठीकडून हे मोत्याचे झुमके तुम्हाला अभिनंदन. गाणं आता मराठी गाणं. रेडी? 1 2 3.
बोलायचं नाही. नाच रे मोरा. माळ्याच्या घर 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 कोणाचं? घरात पक्षी पक्षी मोर. नाच रे मोरा. कुठे गाणं आहे ना. कुठे 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 जायचं? कुठे जायचं? पूर्ण गावाचं आलं पाखरू. अभिनंदन. कळेलच का? गाणं म्हणा असं नाही. करा तुम्ही. वा 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 वा. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. अभिनंदन. म्हण. वेळ सुरू झाली. काय करताय खड्डा? पेरा ते उगवेल. पेरू ते उगवेल. काय ते आहे ना जे पेरा पेरा हा पेरा. हा. शिवणे. पेरा पेरल्याशिवाय उगवत नाही. अभिनंदन. व्हेरी नाईस. त्यामुळे लक्षात ठेवा प्लीज. झी मराठीकडून ही चिंच पेटी. अभिनंदन. जे पेरलं ते बहिणीने उगवलं असं झालं. कारण त्यांनी पेरलं मग पुढे नाच सुरू झाला. दोघींमधला संवाद किती थेट आहे बघितलं तुम्ही. यांच्याशी बरं मला सांगा, जेव्हा बहिणीला घरात सगळे बसलेले असताना तुमच्या दोघांचं प्रेम आहे हे कुणालाही नकळत तिला कसं सांगितलं असेल? तिलाच खरं तर माहिती नव्हतं. आणि जे ते म्हणतायत की तिची बहीण आणि मी एकाच वर्गात, ती मीच. म्हणजे आम्ही एकत्र सेम बेंचर. मला हे माहितच नाही, माहिती नव्हतं. तेव्हा तुम्ही कुठे फिरत होता? आणि आता कुणाचं नाव जाहीर होणार बघूया. ये बाळा काढायचे पटकन. नाव आहे नंदा श्रॉफ. नणंदबाई होय. नाव सांगा. नंदा रेवण श्रॉफ. आता बघायचंय नणंद जिंकणार का वहिनी जिंकणार. तुम्ही कुठे असता? चारकोप, कांदिवली चारकोप. चारकोप. घरी कोण कोण असतं? मिस्टर, मुलगा, सासू. हो असे सगळे तिथेच असतात. हो. मिस्टर काय करतात? नेव्ही मध्ये, इंडियन नेव्ही. बरं आता सध्या कुठे आहेत? आता ऑफिसला. ऑफिसला. आमचा नमस्कार सांगा. नक्की. आणि बघूया आता कोण जिंकणार पैठणी. खेळ सोप्पा. दोघींसाठी खेळ काही नाही, मनोरे रचायचे आहेत आणि 9 थर रचायचे आहेत. दोघींपैकी 9 थर आधी ज्या पूर्ण करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3. नऊ थर. सहा. हळू 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 धक्का लागेल. इथे किती झाले? 3 4 5 6 7. हळू घाई नको. शेवटचं 1 मिनिट आहे आणि आता या 1 मिनिटामध्ये कोण सगळ्यात जास्त थर रचणार बघू. दहा 9 8 7 6 5 4 3 2 1. 1 2 3 4 5 6 7 8. झी मराठीकडून
ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या श्रॉफ वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं. आजच्या या खेळामध्ये विजेत्या ठरल्या पोटे वहिनी. त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून ही भेटवस्तू. विजेत्या ठरल्या पोटे वहिनी. त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्सचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.